संविधान पारायणात आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी ॲडव्होकेट धनराज वंजारी. आज दिनांक 13 जानेवारी 2022 संविधान पारायणाचं सलग 158 पुष्प आपण गुंफत आहोत. आणि हे गुंफत असताना संविधानाचं अनुच्छेद 289 ज्याचं आपण काल वाचन केलं आहे आणि 290 या दोन अनुच्छेदाबद्दल आपण आज विवेचन करणार आहोत. 289 राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय करापासून सूट. जसं आपण याच्या आधीच्या अनुच्छेदामध्ये बघितलं की केंद्र शासनाला राज्यांचे जे कर व्यवस्थापन आहे त्याच्यातून सूट मिळालेली आहे, किंवा जर ती प्रॉपर्टी केंद्र शासनाची असेल किंवा ती मालमत्ता केंद्राच्या उपयोगाची असेल आणि तिसरं ती रेल्वेच्या संबंधित असेल तेव्हा. थोडक्यात लोककल्याणकारी हितासाठी जी सरकार कामं करते त्याच्यावर करावर कर बसवणं म्हणजे एखाद्या ढेकणाने ढेकणाचंच रक्त पिणं अशासारखा प्रकार तो होऊन जाईल. सरळ आणि सोप्या साध्या गावठी भाषेतलं उदाहरण द्यायचं झालं तर हे उदाहरण बरं आहे. आणि म्हणून ह्या तरतुदी केलेल्या आहेत की आपणच जनतेवर कर बसवतो आणि आपण जनतेच्या भल्यासाठी करणाऱ्या कामावरती परत जर कर बसवला तर हे बरोबर नाही. म्हणून जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी राज्यांनी केंद्राच्या मालमत्तेवर कर बसू नये आणि केंद्राने राज्याच्या मालमत्तेवर कर बसू नये. एकच गोष्ट महत्वाची या ठिकाणी बघितली गेली पाहिजे की जी ऍक्टिव्हिटी आहे जी काही कृती आहे ती कृती ही लोकांच्या कल्याणासाठी लोकांसाठी केलेली आहे. आणि त्यांच्यावर जर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा दळणवळण असो, खरेदी विक्री असो, ज्ञान असो, अशा गोष्टीवर जर आपण कर बसवत राहिलो तर अनाठाई जे प्रॉडक्ट आपण जनतेला देणार आहोत त्याची किंमत वाढेल. आणि ही कमी करण्यासाठी संविधानाने ही तरतूद करून केंद्राच्या व्यवहारावर राज्यांनी कर बसू नये आणि राज्याच्या व्यवहारावर केंद्राने कर बसू नये अशा प्रकारचे हे प्रघात आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळत आहे. आता याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर काही बाबतीमध्ये याला एक्सेप्शन्स आहे. जसं आपण म्हणतो की रूल ऑलवेज प्रूव्ह बाय एक्सेप्शन्स. जर अपवाद नसतील तर तो नियम म्हणता येणार नाही. म्हणून नियमाला अपवाद असतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही मालमत्तेवर मग केंद्राची असो की राज्याची, केंद्र सरकार असो की राज्य शासनाचे न्यायानीच मामला असो त्याच्यामध्ये कर बसवणं अपरिहार्य आहे. अशा वेळी कर बसवण्याची जी तरतूद आहे ती संसदेला कायद्यानुसार करता येऊ शकते. म्हणजे संसद ठरविल त्याप्रमाणे ते होऊ शकते. तर आपण जसे केंद्राच्या मालमत्तेला सूट बघितली तशी आपण राज्याच्या मालमत्तेची सूट या 289 अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. अनुच्छेद 289 राज्याची मालमत्ता प्राप्ती आणि त्यांच्या संघीय कर आकारणीपासून सूट. राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट असेल. राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट असेल असं पहिलं अनुच्छेद सांगतं. दुसरा अनुच्छेद काय सांगतं? राज्य शासनाने किंवा त्याच्या वतीने चालविलेला कोणत्याही प्रकारचा व्यापार किंवा धंदा अथवा त्याच्याशी निगडीत असलेले कोणतेही व्यवहार अथवा अशा व्यापाराच्या किंवा धंद्याच्या प्रयोजनार्थ वापरलेली किंवा ताब्यात असलेली कोणतीही मालमत्ता अथवा तिच्या संबंधात उपर्जित होणारी किंवा उद्भवणारी कोणतीही प्राप्ती यांच्याबाबत संसदेने कायद्याद्वारे जर काही मर्यादा घालून दिली असेल तर तेवढ्या मर्यादेपर्यंत संघ राज्याला कोणताही कर बसवण्यास किंवा बसविणे प्राधिकृत करण्यास खंड 1 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. यात एक शब्द आहे मालमत्तेपासून उपर्जित होणारी. काही मालमत्तेचं स्वरूप कृषी विषयक किंवा अन्य बाबतीत काही हुंडी पैसा ज्याच्यावर सातत्याने उत्पन्न वाढत राहतं. दरवाढीने म्हणा, त्या वस्तूच्या भाववाढीने म्हणा, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या त्या वस्तूच्या व्यवहाराबाबतच्या भाव वाढीने म्हणा, उत्पन्न वाढीत राहतं. त्याला आपण अक्रूमेंट ऑफ
प्रॉफिट किंवा अक्रुमेंट ऑफ प्रॉपर्टी, अक्रुमेंट ऑफ इन्कम या संज्ञेने संबोधतो. तो त्याचाच अर्थ मराठीत उपर्जित होणारी, तिच्या संबंधात उपस्थित, कोणाच्या संबंधात उपस्थित होणारी कुठल्याही मालमत्तेला, मालमत्ता कोणाची, राज्य सरकारची. अनुच्छेद 289च्या समभाग 2 मध्ये संसदेला अशा मालमत्तेवर राज्याच्या केंद्राकडून कर वसूलण्यासाठी नियम करण्याचे अधिकार आहेत. समभाग 3 खंड 2 मधील कोणतीही गोष्ट संसद कायद्याद्वारे जो व्यापार किंवा धंदा किंवा त्यांचा वर्ग हा शासनाच्या सर्वसाधारण कार्यांना अनुषंगिक म्हणून घोषित करेल अशा कोणत्याही व्यापाराला किंवा धंद्याला अथवा व्यापार किंवा धंदा याच्या कोणत्याही वर्गाला लागू असणार नाही. खंड 2 मधील कोणतीही गोष्ट, म्हणजे खंड 2 मध्ये काय, संसदेने राज्याच्या मालमत्तेवर संघ राज्या मार्फत होणाऱ्या कर आकारणीचे नियम तयार करणे. त्या बाबतीत खंड 2 मधील कोणत्याही बाबतीत, म्हणजे त्या बाबतीत, आता जे मी बोललो त्या बाबतीत, संसद कायद्याद्वारे जो व्यापार किंवा धंदा किंवा त्याचा वर्ग हा शासनाच्या सर्वसाधारण कार्यांना अनुषंगिक म्हणून घोषित करेल अशा कोणत्याही व्यापाराला किंवा धंद्याला, एखादा मुख्य व्यापार आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी आहेत. समजा एखादा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने सिमेंटचा प्रकल्प आहे किंवा एखादी इमारत बांधण्याचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने पाणी पुरवायचं आहे, त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने वीज पुरवायची आहे, तर त्या अनुषंगिक ज्या गोष्टी आहेत त्या मात्र अशा करातून वगळल्या जातील. म्हणजे त्या गोष्टींवर जे आधीचे निर्धारित कर आहे ते राहतील, नव्याने कराचं त्याच्यावरती दुप्पटीकरण होऊ नये किंवा जास्तीचा कर त्याच्यावर लागू नये म्हणून एखाद्या मुख्य व्यवहारावर, व्यापारावर किंवा सेवेवर राज्य सरकारच्या जर केंद्राने संसदेने केलेल्या नियमाप्रमाणे कर आकारणी केली असेल तर त्या मुख्य व्यवहाराच्या संबंधाने त्याच्या अनुषंगाने जे काही व्यापार व्यवहार होतील त्यांना मात्र करातून सूट दिलेली असेल. त्यावर कुठल्याही प्रकारचा कर करण्याचा नियम संसदेला करता येणार नाही. अशा रीतीने हे 289 अनुच्छेद आपण आज इथे बघितलंय. या अनुच्छेदामध्ये राज्य आणि केंद्र यांच्या बाबतीतलं राज्याच्या मालमत्तेवर केंद्राने कर बसवण्याबाबतचं विवेचन आहे. आता 290 अनुच्छेद 290 हा वित्त व्यवस्थापन या चॅप्टर मधला असं सांगतो की विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्या बाबत समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. कधी कधी आपण हा शब्द ऐकतो की बँकेने पेपर ऍडजस्टमेंट केली किंवा एखाद्या वित्त संस्थेने कागदावर ते ऍडजस्ट करून घेतलं. ऍडजस्टमेंट इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन एक्सपेन्सेस आणि पेन्शन्स याबाबतची. म्हणजे जसं तुझ्याकडून मला 100 रुपये येणे आहे आणि माझ्याकडून तुला 50 रुपये येणे आहे कुठल्या तरी व्यवहाराचे, तर तू मला 100 देऊन मी परत त्यातले 50 तुला देण्यापेक्षा तू ते 50 कापून घेऊन तेच 50 मला देऊन टाक. दिस इज कॉल्ड ऍडजस्टमेंट. याला आपण समायोजन. हे कशाच्या बाबतीत, काही विशिष्ट खर्च आणि पेन्शन या बाबतीमध्ये हे समायोजन. याबद्दलची तरतूद आपण बघूया. याबद्दलच्या 2 प्रमुख तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी न्यायालय आणि कुठलाही नेमलेला आयोग असो, केंद्राचा किंवा राज्य सरकारचा, त्या बाबतीत लागू पडतात आहेत. या न्यायालय आणि आयोगाच्या बाबतीत लागू असणाऱ्या अशा प्रकारे खर्चाच्या ऍडजस्टमेंटच्या तरतुदीबाबत या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. अनुच्छेद 290 जेव्हा या संविधानाच्या तरतुदी अन्वये, संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कोणत्याही न्यायालयाचा किंवा आयोगाचा खर्च अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ब्रिटिश सत्तेखाली भारतात किंवा अशा प्रारंभानंतर संघराज्याच्या किंवा राज्याच्या कारभारासंबंधात ज्या व्यक्तीने सेवा केलेली आहे तिला किंवा तिच्या बाबत द्यावयाची पेन्शन भारताच्या एकत्रित निधीवर किंवा एखाद्या राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असेल तर, जर तर भारित असेल तेव्हा
केंद्र शासनाचा न्यायालय किंवा आयोगाशी संबंधित असलेला अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तो संविधानाच्या पूर्वी ब्रिटिश राज्यसत्तेतील न्यायालय किंवा आयोग यांच्या संबंधाने काही काम करत असेल तेव्हा त्याचं जे पेन्शन आहे ते जर भारताच्या एकत्रित निधीवर किंवा एखाद्या राज्याच्या एकत्रित निधीवर आधारित असेल तर, एकत्रित निधीवरून भारित केलं असेल तर, आणि तेव्हा तेव्हा परत 2 अटी दिलेल्या आहेत. या अटी वाचून घेऊ म्हणजे एकत्रित एका वाक्यात आपल्याला हे सम करता येणं सोपं होईल. भारताच्या एकत्रित निधीवर, पहिली अट, भारताच्या एकत्रित निधीवर भाराच्या बाबतीत त्या न्यायालयाने किंवा आयोगाने एखाद्या राज्याच्या स्वतंत्र कामापैकी कोणत्याही कामाची गरज भागविली असेल अथवा त्या व्यक्तीने एखाद्या राज्याच्या कारभारासंबंधात पूर्णतः किंवा अंशतः सेवा केली असेल तर राज्यात केलेली सेवा, कोणी, न्यायालयाने किंवा आयोगाने. अर्थात हे जे आयोग आहे हे आयोग न्यायिक आयोग आहे, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्याला आपण कार्यकारी म्हणतो अशा प्रकारचे आयोग नाही आहेत. हे न्याय आणि न्याय प्रदान करणारे आयोग म्हणजे ट्रिब्युनल नंतरचे जे प्रघात होत गेले त्याच्या साठी आपण जसं कॅट मॅट वगैरे म्हणतो, हे ट्रायब्युनल ही आयोगाचं रूपांतर न्यायिक आयोगाचं रूपांतर आहे. ते न्यायालय आणि आयोग या 2 गोष्टी आपण इथं लक्षात ठेवायला. दुसरं असं आहे, पहिल्या याच्यामध्ये राज्य, दुसरं असं आहे एखाद्या राज्याच्या एकत्रित निधीवर भाराच्या बाबतीत त्या न्यायालयाने किंवा आयोगाने संघराज्याच्या किंवा दुसऱ्या राज्याच्या स्वतंत्र कामापैकी कोणत्याही कामाची गरज भागविली असेल, राज्याचं स्वतंत्र काम, केंद्राचं स्वतंत्र काम अशा बाबतीत, अथवा त्या व्यक्तीने संघराज्याच्या किंवा दुसऱ्या राज्याच्या कारभारासंबंधात पूर्णतः किंवा अंशतः सेवा दिली असेल तर, म्हणजे या 2 कंडिशन केंद्र आणि राज्याच्या बाबतीत, तर त्यांच्यामध्ये एकमताने ठरेल किंवा एकमत न झाल्यास भारताच्या मुख्य न्यायमूर्तीने नियुक्त करावयाच्या लवादाकडून निर्धारित केले जाईल असे खर्चाबाबतचे किंवा पेन्शन बाबतचे अंशदान त्या राज्याच्या एकत्रित निधीवर किंवा यथास्थिती भारताच्या एकत्रित निधीवर किंवा त्या दुसऱ्या राज्याच्या एकत्रित निधीवर भारित केले जाईल आणि त्यामधून ते दिले जाईल. एकत्रित केले जाईल आणि त्यामधून ते दिले जाईल. आता 290 मध्ये न्यायालय आणि न्यायिक आयोग, न्यायाच्या संबंधाने असलेले आयोग, क्रमवार बघूया. यांनी भारत सरकारच्या केंद्रीय राज्य सरकारच्या कामासाठी काही काम केलं असेल, एखाद्या वेळी राज्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने काम केलं असेल, राज्याच्या न्यायालयाने किंवा आयोगाने केंद्रात जाऊन काहीतरी काम केलं असेल, केंद्राच्या वतीने राज्यात झालेली कामं, राज्याच्या वतीने केंद्रात झालेली कामं, तर केंद्र सरकार ज्याच्यावर अदरवाईज अशा लोकांच्या सॅलरी आणि पेन्शनचा भार आहे, तो भार राज्य सरकारच्या कामात त्यांनी योगदान दिलेलं आहे, माणूस केंद्राचा आहे, म्हणून राज्य सरकारच्या एकत्रित निधीवर तो भार आपसात ऍडजस्ट करून घेतील. आणि ही ऍडजस्टमेंट होण्यासाठी राज्य किंवा केंद्र यांच्यामध्ये अथवा 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये असंही शक्य आहे की केंद्राच्या अखत्याराने नियुक्त झालेला माणूस एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्यासाठी काम करतो किंवा पहिल्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्याचं काम आणून बघतो. तर 2 राज्यांमध्ये किंवा केंद्र आणि राज्यांमध्ये त्याबाबतचा जो करार असेल, त्याबाबतचे जे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ठरले असतील, त्याप्रमाणे अशा लोकांच्या ज्यांनी न्यायालय किंवा न्यायिक आयोगामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या पेन्शनचा, सॅलरीचा
खर्च उचलला जाईल. आणि जर असं नसेल, नव्यानेच एखादी बाब समोर येत असेल, तर त्या बाबतीत मात्र भारताचे सरन्यायाधीश, जे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती आहेत, असे जो निवाडा त्याच्यामध्ये देतील किंवा जो प्रघात घालून देतील किंवा जो नियम ठरवून देतील, त्या नियमाप्रमाणे ही ऍडजस्टमेंट केली जाईल. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी या अनुच्छेदामध्ये संसदेला कुठेही मध्ये आणलेलं नाही. इतर ठिकाणी संसद मध्ये आलेली आहे, पण हे न्यायिक प्राधिकरण स्वतंत्र न्याय व्यवस्थेची बाब असल्यामुळं आणि न्याय व्यवस्था घटनेमध्ये ही कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्यात आल्यामुळं, कायदे मंडळीय व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्यात आल्यामुळं न्यायिक प्राधिकरणाला स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या असं लक्षात येईल की अनुच्छेद 290 हा राज्य आणि केंद्र किंवा दोन राज्य यांच्यामधील आपसातल्या पैशाच्या देवाणघेवाणीचं ऍडजस्टमेंट बाबत विवेचन करतो. तुम्ही ऍडजस्टमेंट कशी करावी त्याबाबतचं विवेचन. छोट्या छोट्या गोष्टी आहे, वित्त व्यवस्थापनातल्या प्रकरणात आपण बघतो आहे, परंतु या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण ह्याच्यातूनच खरे प्रशासनाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि मग मॅट कॅट किंवा केंद्रीय ट्रायब्युनल, ज्याला आपण म्हणतो प्राधिकरण, राज्याचं प्राधिकरण, इथे ही प्रकरणं जातात. आज या प्रकरणाची संख्या बघितली तर फार मोठी संख्या आहे. हजारोच्या बाबतीत या ठिकाणी, हजारोच्या संख्येने या ठिकाणी याचिका आणि प्रकरणं पेंडिंग आहेत आणि रोजच्या रोज त्याचा काही ना काही निवाडा होत असतो. त्यांनी दिलेले निर्णय हे पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की हे निर्णय स्पष्ट आहे आणि या निर्णयावर पुढे काही होत नाही, तर हे जे निर्णय आहे त्या निर्णयावर पुढे न्यायिक प्रक्रिया त्यांना करता येते. आणि म्हणून इथे केंद्र आणि राज्य यांच्यात कुठला वाद निर्माण होऊ नये. परस्पर पार्ट्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. एखादा व्यक्तिगत हक्क कोणाचे डावलले गेले असतील तर त्याला याच्या विरुद्ध याचिका करता येऊ शकते, किंवा तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की फायनल असेल का. तर ही व्यक्तीसाठी ही फायनल बाब नाही आहे. व्यक्ती हा त्याच्यावर अन्याय झाला तर जाऊ शकतो एखाद्या प्राधिकरणाने. तिथं हा प्रश्न येणार नाही की सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातली वित्तीय ऍडजस्टमेंटसाठी नियम केलेले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या व्यक्तिगत अधिकारावर, हक्कावर गदा येत असेल तर त्याला ती मुभा आहे, तो न्यायालयामध्ये जाऊ शकतो. अशा रीतीने आपण 290 हे आर्टिकल बघितलेलं आहे. पुढचा अनुच्छेद 290 क हा अनुच्छेद घटनेमध्ये संविधानातली 7वी दुरुस्ती अधिनियम 1956 च्या कलम 19 द्वारे समाविष्ट केलेला आहे. 1956 ला असं काय घडलं असावं ते पाहणं महत्वाचं आहे, कारण हा जो अनुच्छेद आहे हा थोडासा वेगळ्या घटनेचा अनुच्छेद आहे. 290 क हा असं म्हणतो की विवक्षित देवस्वम निधीमध्ये वार्षिक भरणा, विवक्षित देवस्वम निधीमध्ये वार्षिक भरणा दरवर्षी 46,50,000 रुपयाची रक्कम. ही रक्कम कशी निर्धारित झाली ते सुद्धा बघणं औचित्याचं ठरणार आहे. दरवर्षी 46,50,000 रुपयाची रक्कम केरळ राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून, म्हणजे केरळवर त्या निधीचा भार टाकून, ती त्या निधीतून त्रावणकोर देवस्वम निधीस दिली जाईल. आणि दरवर्षी 13,50,000 रुपयांची रक्कम तामिळनाडू राज्याच्या, तामिळनाडू तेव्हा ते मद्रास राज्य होतं आणि तामिळनाडूला याच्यामध्ये केरळच्या बरोबरीने सामील करण्यात आलं. ते घटना दुरुस्ती 1968 साली केली. त्याप्रमाणे तामिळनाडू राज्याच्या एकत्रित निधीवर भारित करून त्या निधीतून 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्रावणकर कोचीन राज्यातून त्या राज्याकडे हस्तांतरित झालेल्या राज्य क्षेत्रातील हिंदू देवालयांच्या आणि पवित्र स्थानाच्या देखभालीकरिता त्या राज्यात स्थापन केलेल्या देवस्वम निधीस दिली जाईल.
या अनुच्छेदातून अनेक प्रश्न प्रतिप्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून हे मुद्दाम 1956 आणि 1968 दोन राज्य केरळ आणि तामिळनाडू तिथे त्रावणकर कोचीन राज्यातून त्या राज्याच्या हस्तांतरित झालेल्या राज्य क्षेत्रातल्या हिंदू देवालयाच्या आणि पवित्र स्थानाच्या देखभालीकरिता दिली जाईल. डागडुजी करता देखभाली करता दिली जाईल. ही जर बाब एका धर्माला दिली गेली असेल तर अशा ख्रिश्चनांच्या चर्चला, मुस्लिम लोकांच्या जुन्या मशिदींना किंवा सिखांच्या गुरुद्वारांना अशी मदत सरकार का देत नाही, त्याबद्दलचा प्रश्न निर्माण होतो. पण हे आर्टिकल आपल्याला जर मुळातून अभ्यासलं पाहिजे. या दोन देवस्थानांची निवड करून त्याच्याबद्दलची तरतूद जर दस्तूर खुद्द संविधानाने केलेली आहे तर ही बाब काय आहे, आणि ही 1950 ला जे संविधान लागू झालं, 1949 26 नोव्हेंबरला जे संविधान तयार झालं, अंगीकृत करण्यात आलं, त्याच्यामध्ये ही तरतूद नव्हती. हे पहिलं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि मग सांस्कृतिक ठेवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या त्याच्यातल्या प्रांताचा जो लोक कल्याणासाठी महत्वाचा असेल, दोन दृष्टीने, ऐतिहासिक दृष्ट्या आणि मानववंशीय शास्त्रानुसार, हिस्टॉरिकल अँड अँथ्रोपोलॉजिकल, मानववंशीय शास्त्रानुसार तो महत्वाचा असेल, किंवा एखादी कला संस्कृती म्हणून भारताचा ऐतिहासिक वारसा जपण्याची भागाचा तो एक महत्वाचा टापू असेल, किंवा त्याच्यामध्ये काही लिटरेचर किंवा लिटरेचर सदृश्य काही अशा गोष्टी असतील, आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी देवस्व प्रतिष्ठान स्थापन झालेलं असेल. देवस्वम हा जो शब्द आहे, व्यवस्थित देवस्वम निधी, देवस्वम फंड, याला इंग्रजीमध्ये देवस्वम फंडच म्हटलेला आहे. म्हणजे हा पूर्णतः भारतीय आणि त्यातल्या त्यात दक्षिण भारतीय घाटणीचा शब्द आहे. म्हणून देवस्वम निधी असा त्याचा उल्लेख इंग्रजीमध्ये केलेला आहे. अशा संस्थानांमध्ये जिथे देवस्वम निधी ऑलरेडी आहे, पण त्या निधीमध्ये जे राज्याचं किंवा केंद्राचं काम असेल किंवा संस्कृतीचा वारसा जपण्याचं जे काम असेल ते करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी मिळून एक प्रस्ताव संसदेमध्ये आणला, त्यावेळी संसदेने याचा विचार करून अशा प्रकारची घटना दुरुस्ती झाली तरच हे शक्य होईल. आणि म्हणून ही घटना दुरुस्ती केरळ आणि मद्रास या दोन राज्यासाठी, म्हणजे केरळ आणि तामिळनाडू, त्यावेळेचं मद्रास, या दोन राज्यासाठी अनुक्रमे 1956 आणि 1968 या वर्षी करण्यात आली. आणि त्यानुसार केंद्र शासनाच्या एकत्रित निधीतून 46,50,000 रुपये केरळला, केरळच्या त्रावणकोर देवस्व निधीस दिले जातील, आणि मद्रासच्या त्रावणकोर कोचीन राज्यातून त्या राज्यात हस्तांतरित झालेल्या राज्य क्षेत्रातील हिंदू देवालयाच्या आणि पवित्र स्थानाच्या देखभालीसाठी दिले जाते. त्रावणकोर कोचीन आणि त्रावणकोर असं देवस्व फंडाला दिले जाते. ही रक्कम प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. प्रायव्हेट देवस्थानांना दिलेली आहे का, नाही. त्या ठिकाणी आपण जर अनुच्छेद 27-28 ज्याच्यामध्ये धर्म संस्था जोपासण्याचं आणि त्याला वृद्धिंगत करण्याचं, त्याला अर्थप्राप्ती करून देण्याचं जे काही प्रावधान घटनेमध्ये आहे, थोडक्यात श्रद्धेचं, विश्वासाचं आणि उपासनेचं तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलंय, त्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत
ऍडिशनल पॉइंट असा की भारताची किंवा भारतीय संस्कृतीची बुज राखणारं सांस्कृतिक संपदा जर एखाद्या ठिकाणी असेल तर तिचं जतन होण्यासाठी ती दोन गोष्टीने जतन झाली पाहिजे, हिस्टॉरिकली किंवा त्यामध्ये मानववंशशास्त्राचा त्या अनुषंगाने अभ्यासासाठी महत्वाचं असं ते असलं पाहिजे. आणि अशा दोन गोष्टी जर असतील तर अशा देवश्यम फंडाला, अशा देवश्यम निधीला शासनाने काय मदत करावी त्याबद्दलचा अनुच्छेद या ठिकाणी आहे. मग जर या अनुच्छेदाच्या आधारे आणि अशा प्रकारच्या हिस्टॉरिक आणि अँथ्रोपॉलॉजिकल बाबतीमध्ये तुम्ही इतरही देवस्थानाची डिमांड करू शकता का? तर निश्चितपणे करू शकता, पण त्या पद्धतीने संसदेला ते कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. संसद जर एकदा कन्व्हिन्स झाली, संसदेने तो ठराव पास झाला, तर अशा प्रकारची इतर देवस्थानाबाबतीत ही होऊ शकतात. मी हा अनुच्छेद जो घटना दुरुस्तीने इथे 290 क म्हणून आणलेला आहे, त्याचा जेव्हा वाचन करत होतो, ते जेव्हा अभ्यासत होतो आणि वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे प्रश्न जे माझ्या मनात निर्माण होत होते, त्या अनुषंगाने मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याशिवाय या बाबतीत काही प्रश्न अजून राहू शकतात, म्हणून तुम्ही ते विचारावेत. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा अनुच्छेद जो आहे तो काही बरोबर नाहीये, तो भारताच्या एकंदर निधर्मी कॅरेक्टरला, निधर्मी चारित्र्याला कुठंतरी बाधा आणणार आहे, तर त्यावरही आपण वेगळं विवेचन करू शकतो. त्यावर काही करता येण्यासारखं आहे का, त्यावरही आपल्याला करता येईल. परंतु हा निधी जर बघितला तर वर्षाला 46,50,000 एखाद्या देवस्थ निधीमध्ये टाकणं हे भारत सरकारला योग्य आहे अयोग्य आहे याचं उत्तर स्पष्टपणे भारत सरकार देय लागतं. आणि भारत सरकारने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये इतिहास आणि मानववंशशास्त्र याचा आधार घेऊन वारसा आणि संस्कृती जतन करण्यासाठी या दोन राज्यांमध्ये हे दिलेलं आहे. त्याशिवाय एक त्याच्यामध्ये वाचण्यात माझ्या आलं ते असं की इथे जी परकीय आक्रमणं झाली साऊथमध्ये, केरळामध्ये आणि तामिळनाडूमध्ये, त्या परकीय आक्रमणाने हेतुपुरस्सर या गोष्टींची नासधूस करण्यात आलेली आहे. आपल्याला असं दिसत असेल की देवाच्या मूर्त्या, भंग झालेल्या बुद्धांच्या मूर्त्या, भंग झालेल्या पाषाणाच्या मोठमोठ्या मूर्त्या हे अवशेष म्हणून आपल्याकडे असतात. आणि त्या अवशेषाच्या अभ्यासावरून आपल्याला आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला प्राचीन राहणीमान याचा सगळा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. तर या अवशेषाचं सुद्धा एक महत्व आहे. परंतु ही संगीन देवालय का राहिली नाही, संगीन मूर्त्या का राहिल्या नाही, याचे अवशेष का राहिले, तर एखाद्या राज्यावर अतिक्रमण करून जर आपल्याला त्या राज्याचा टोटल मांडलिकत्व त्यांनी पत्करावं आणि आपण त्यांच्यावर साम्राज्यशाही लादून राज्य करावं, अशी जेव्हा आक्रमण होत असतात, त्यावेळीची आक्रमण बघितली, त्यावेळीचे फ्रेंच असतील, सूर घराणं असेल, मुघल असतील, डच असतील, पोर्तुगाल असतील, यांची हीच नीती होती की प्रत्येक ठिकाणी जिथं आपण आक्रमण करतो आणि त्यांना आपण ताब्यात घेतो, त्यांच्यावर आपण राज्य करतो, तर सर्वप्रथम तिथली जी मूळ संस्कृती आहे त्या संस्कृतीवरच घाला घालावा. आणि त्या काळात जर बघितलं तर आपली सांस्कृतिक मूल्य, आपली ऐतिहासिक मूल्य ही कुठे जतन करून ठेवली जात असेल, किंवा मग महत्वाचं कारण हे अजून एक होतं की या देवस्थानांच्या तळघरामध्ये अनेकदा पैसा पुरवून ठेवलेला जात असे, मोठा जास्त प्रमाणात पैसा पुरवून ठेवला जात. तर परकीय आक्रमण झालं की परकीय आक्रमक ही देवस्थानं टार्गेट करायचे, देवस्थानाची नासधूस केली की तिथे पूजा अर्चा बाकीच्या काय गोष्टी असतील त्याला आम्ही अदरवाईज अवडंबर म्हणतो, ते थांबून जातील, ते तिथून सगळे निघून जातील आणि त्या देवस्थानामध्ये काही धन असेल, पैसा असेल, तो त्यांच्या हाती लागायचा. जसं सोमनाथच्या स्वाऱ्या, मोहम्मद घोरी हा इतिहास आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी अनेक अशा स्वाऱ्या, त्या स्वाऱ्या फक्त पैशासाठी केल्या जातात. कारण मंदिराच्या तिथे ठेवण्यात आलेला पैसा हा सुरक्षित असायचा, तो काही विशिष्ट लोकांचा असायचा आणि त्या पैशाच्या आधारावर, त्या अर्थसत्तेच्या आधारावर समाजाच्या इतर सत्ता कार्यरत असायच्या आणि समाजावरती निर्बंध आणि बंधनं लादण्याचं जे काही एक राज्य सत्तेचं निधान त्यावेळचं होतं, त्याच्यासाठी मूळ पैसा हा तिथेच असायचा. किंबहुना बानूरगड जिथे बहिर्जी नायकांची
समाधी आहे, छोटीशी समाधी आहे, पण एक पुरातन मंदिर आहे. आणि असं सांगतात की जेव्हा दिलावर खान आक्रमण करून आला आणि बहिर्जी नायकाला त्यांनी पकडलं, त्या ठिकाणी त्यांचा वध केला. तो वध करण्याच्या आधी त्यांनी बहिर्जी नायका, कारण बहिर्जी नायकाकडे अमाप संपत्ती होती, कारण इंटेलिजन्स ब्युरोचा चीफ होता, महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर खात्याचा तो प्रमुख होता. आणि तो त्याच्यामुळे त्याच्याकडे अमाप संपत्ती असायची. ही संपत्ती ज्या देवालयामध्ये, बानूरगडचं एक शिवालय आहे छोटस टेकडीवर, ते अतिशय चांगलं या दृष्टीनं, ऐतिहासिक आणि मनोवंशशास्त्रीय दृष्टीनं जर आपण अभ्यास केला तर पाहण्यासारखं आहे. आणि तिथे जाऊन बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की तो त्याचा शिरच्छेद बानूरगडला त्या देवालयामध्ये जाऊन केला, कारण दिलर खान त्याला सुरुवातीपासून म्हणत होता की तुझ्याकडे असलेली संपत्ती मला दाखव, संपत्ती घेतली की मी निघून जाईल. आणि संपत्ती घेऊन सगळं गेल्यानंतर त्यांनी त्याला जेव्हा मारण्याचा साठी हात उगारला, तेव्हा त्यांनी विनंती केली की ते हेच शिवालय आहे ज्या ठिकाणी आम्ही कधीतरी कटिबद्ध, प्रतिज्ञाबद्ध होत असू, तर इथेच माझा शिरच्छेद तू करावा. आणि अशा प्रकारचा तो इतिहासाचा भाग. याच्यातलं महत्वाचं की मंदिरांकडे धनसंपत्ती असते, पण धनसंपत्ती बरोबरच सांस्कृतिक ठेवा, ऐतिहासिक ठेवा, काही अभ्यास करण्यासारख्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी जतन केलेल्या असतात. आणि त्याची अपरिमित नासधूस होणं म्हणजे एकंदर देशाच्या सांस्कृतिक संपदेचं नुकसान होणं. आणि मला वाटतं हे नुकसान, ही तूट ज्या ठिकाणी अति जास्त झाली, ती भरून काढण्यासाठी संविधानाने त्यावेळी 1956 आणि 1968 या 2 वर्षी अनुक्रमे केरळ आणि तामिळनाडू म्हणजे मद्रास राज्य त्यावेळेचं, यासाठी ही तरतूद केलेली आहे. आणि देवस्वम निधी जो ऑलरेडी तिथे असेल त्याच्यामध्ये सरकार हा पैसा टाकतो. आता हा पैसा जेव्हा सरकार देते तेव्हा त्या निधीचं, जसं आपण 25, 26, 27, 28 अनुच्छेदामध्ये जिथे श्रद्धा, उपासना आणि विश्वासाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या अनुच्छेदामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचं सगळं नियंत्रण हे सरकार करत असतं. हा पैसा सरकारच त्या प्रतिष्ठानाच्या वतीनं या निधीतून खर्च करेल, त्याचा हिशोब मांडेल आणि दरवर्षी तो हिशोब शासनाला त्याचं लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट हे पाठवलं जाईल आणि त्याप्रमाणे ते होतं. हा जो अनुच्छेद आहे 290 क, हा मी माझ्या परीने तुम्हाला जितका मला समजला किंवा जितका मला समजून घ्यावासा वाटला आणि जेवढं उपलब्ध याच्यावरती मटेरियल होतं त्या मटेरियल नुसार मी केलेलं आहे, कारण याच्यावर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. संविधानामध्ये देवस्वम निधीला पैसा देण्याचं जे प्रावधान आहे, जी तरतूद आहे, ती तरतूद ही निधर्मी शब्दाला धरून आहे का? राज्याचं जे चारित्र्य आहे, राज्याचं जे कॅरेक्टर आहे, ज्याला आपण रिलिजनलेस कॅरेक्टर म्हणतो, त्याला धरून आहे का? या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? तर हे उत्तर जे मला समजलं त्याप्रमाणे मी दिलेलं आहे. यावर कोणाला आपले वेगळे विचार काही मांडायचे असतील तर मी त्यांचं स्वागत करेन. त्याशिवाय यावर अजून काही माझ्या दिलेल्या उत्तरावर प्रतिप्रश्न येणार असतील त्याचंही मी स्वागत करेन. आणि या प्रकरणातला शेवटचा जो अनुच्छेद आहे तो आहे 291, जो डिलीट करण्यात आलेला आहे. एका ओळीत वाचून घेऊया. अधिपतीच्या खासगत तनख्याच्या रकमा, संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 याच्या कलम 2 द्वारे निरसित. याला म्हणतात प्रायव्हसी पर सम ऑफ रूलर्स. म्हणजे जी संस्थानं होती, ज्या संस्थानाला सरकारचा पैसा मिळाला, अर्थात ब्रिटिश सरकारचा तो पैसा आणि काही त्या काळातली देवस्थानं पण असतील त्याला मिळणारा पैसा, हा या रकमा ज्या होत्या त्या तो जो त्याची तरतूद होती ती तरतूद संविधानामधून कायमची काढून टाकण्यात आलेली आहे. 1971 पासून हे अनुच्छेद 291 डिलीट करण्यात आलेला आहे. देवस म्हणजे ज्या समाजातल्या सांस्कृतिक मूल्य जपणाऱ्या गोष्टी आहेत, तिथे आध्यात्मिक किंवा धार्मिक मूल्यही असतील, अशा गोष्टींना शासन मदत करत असतं, त्यांना रसद पुरवत असतं. हा शिवकालीन इतिहास सुद्धा आहे.
म्हणजे अनेक अशी देवालय आहे की जिथे सरकारी तिजोरीतून पैसा दिला जायचा. त्यामध्ये महाराष्ट्रातली अनेक अष्टविनायकाची जी आस्थापना आपल्याला बघायला मिळते, त्या ठिकाणी तो पैसा याचा. सरकारने नेमून दिलेले लोक असायचे, ते पुरोहित असायचे. अर्थात पौराहित्य हे एका विशिष्ट प्रवर्गाकडे असायचा. हा भाग जाऊ द्या, त्याच्यावर काही वेगळा आपल्याला वादविवाद नंतर करता येईल. त्याच्याही वरती भला मोठा प्रांत आणि भला मोठा इतिहास, कायदेशीर बाबीपासून अगदी विठ्ठलाच्या मंदिराचं पूर्ण व्यवस्थापन शासनाने ताब्यात घेण्यापासून बडवे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यापासूनचा सगळा इतिहास आहे. थोडक्यात असं आहे की शासन, केंद्र असो की राज्य, हे अशा संस्थांना मदत करू शकते. त्यांच्या विशिष्ट तरतुदी आहे आणि अपवादात्मक तरतुदीमध्ये आपलं निधर्मी कॅरेक्टर बाजूला ठेवून लोकांच्या श्रद्धा, उपासना आणि विश्वासाची जोपासणूक होण्यासाठी सरकार आपल्या वतीने त्या ठिकाणचं वित्तीय व्यवस्थापन पाहू शकते. अशा प्रकारचे 290 आणि 290 क चा भाग आपण इथं बघितला. 291 हे निरसित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी उद्या 14 जानेवारीला आपण प्रकरण 2 कर्ज काढणे हा या प्रकरणाचं विवेचन करू. आपला पुढचा अनुच्छेद असेल 159वा, कारण आज आपण सलग 158 जे पुष्प आहेत संविधान पारायणाचे ते संपवलेले आहेत. वेळ सांगते, घड्याळ खुणावते आहे की इथे मी थांबलं पाहिजे. म्हणून या सगळ्या आजच्या विवेचनासह इथे विराम घेतो आणि तुमची अनुमती घेऊन थांबतो. धन्यवाद.